आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात टॉप 10 मधून। वाशिम जिल्ह्यामधील बचत गटांच्या महिलांना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत सूक्ष्म विमा एजंट म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं असून यामध्ये वाशिम जिल्ह्यातील 130 इच्छुक गटांनी सहभाग नोंदवला होता। भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत महिला सशक्तीकरण आणि आर्थिक सबलीकरण यामध्ये योगदान देण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू हंगाम सुरू झालेला आहे। कुडाळच्या बाजारपेठेमध्ये काजू बीचा दर 113 ते 115 रुपये प्रति किलो आहे। यामध्ये वाढ होणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकरी काजू विक्री बीसाठी आता बाजारात येतात। रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठा द्या या मागणीकरता गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। देसाईगंज इथे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतरही भारनियमन होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। संगमनेरमध्ये सावता महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेची 35 वर्षांनी प्रथमच पंचवार्षिक निवडणूक झाली आहे। राजकीयदृष्ट्या ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते। या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री विखे पाटलांच्या गटाचा दारुण पराभव झालाय, तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये सावता महाराज शेतकरी विकास मंडळानं तब्बल सर्वच जागांवरती विजय मिळवलाय। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्रातील 6 सहकारी कारखान्यांना 549 कोटी 54 लाख रुपयांचं कर्ज मिळण्यामध्ये यश आलंय। यामध्ये ज्या साखर कारखान्यांना कर्ज मिळवण्यामध्ये यश आलंय त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर यांना 150 कोटी आणि निराभिमा सहकारी साखर कारखाना यांना 75 कोटी रुपये एवढं कर्ज मंजूर करण्यात आलंय। परभणीत 30 रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। दुकानदारांनी लाभार्थ्यांकडून घेतलेली रक्कम शासनाला भरली नसल्यामुळे त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। वारंवार सूचना देऊनही त्यांनी शासनाकडे पैसे न भरल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 3.25 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप केला जातो। पुणे नाशिक महामार्गावरती मनसर जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलंय। दूध दर तफावत, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती, दूध दरावरील अनुदान, सरकारच्या जाचक अटी या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता। अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना फटका बसलेला आहे। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे 2000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। अंदाजे 4000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावरती परिणाम होऊ लागलेला आहे। आवकमध्ये चढउतार होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागलेले आहेत। मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 677 वाहनांमधून 3000 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। सांगलीमध्ये विश्रामबागेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शेतकरी संघटनेनं पदयात्रा काढली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचावं याकरता देशभर पदयात्रा काढत शेतकरी संघटना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत। सांगलीमध्ये रघुनाथ दादा पाटलांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली। यानंतर आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये आणि पहिली बातमी आहे शेतमालावरील निर्यात बंदी संदर्भातली। ही बंदी उठवण्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये शेतकरी संघटनेनं आसूड मोर्चा काढलाय। कांदा, साखर आणि सर्व शेतकरी मालावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी तसंच सरसकट कर्ज आणि वीज बिल मुक्ती मिळावी यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलंय। याच मोर्चामधील आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। शेतकऱ्यांचे विविध मुद्दे घेऊन आज शेतकरी संघटनेकडून आपण पाहतो की आत्मक्लेश यात्रा काढण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांवरती जी वेळ सरकारने आणलेली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी खरं तर या यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पुणे स्टेशनवरून या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा आहे तो आता येऊन धडकलेला आहे। काय नेमकी तुमची मागणी आहे, आज तुम्ही मोर्चा काढताय? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, कांद्यावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दुधाला 100 रुपये भाव मिळाला पाहिजे। एकही मागणी शेतकऱ्याची पूर्ण होत नाहीये। दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा। वन्य प्राण्यापासून आम्ही संरक्षण कसं करायचं, हा वन्य प्राणी संरक्षण कायदा आम्हाला आड येतोय आणि GM सीडचे बियाणं आहे ते आम्हाला वापरायला परवानगी नाही आणि बाहेरच्या देशातून सरकार GM सीडचं
सोयाबीन मागवतोय, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यावर गदा आलेली आहे. जर मागण्या पुरं झाल्या नाहीत तर उद्या हे हरामखोर मतं मागायला गावात येणार आहेत. यांच्या गाड्या जाळल्या जातील, यांना दगडाने मारल्या जाईल, एवढाच इशारा देतो यांना तुमच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना मी. कॅमेरामॅन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. मावळ तालुक्यामध्ये रब्बी हंगामामधील ज्वारी पीक जोमानं आलेलं आहे. या पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. पीक कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगामामधील ज्वारी हे मावळातील महत्त्वाचं पीक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी पीक घेतलेलं आहे. शेतामध्ये शेताची नांगरणी केली, त्याच्यानंतर आम्ही शेतामध्ये शेणखत टाकलं, नंतर आम्ही शेताला म्हणजे पाणी दिलं आणि वापशे आल्यानंतर ज्वारीची पेरणी केली आणि अशा प्रकारे आम्ही ज्वारीची पेरणी केली, लागवड. सध्या या अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळं पिकावर थोडा म्हणजे रोगाचा प्रसार होण्याची म्हणजे भीती असते पिकांना, त्यामुळे पिकावर जरा परिणाम होतो. शेतामधील रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठा द्यावा, यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यामधील शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय. वाघ, हत्तींच्या भीतीमुळे रात्रीच्या वेळी शेतावरती जाणं धोक्याचं ठरतंय, त्यामुळे या भागामध्ये दिवसाच पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्याचे आदेश ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र तरी सुद्धा महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे, त्यामुळे शेतामधील पिकं धोक्यात आल्याचं सांगत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय. या संदर्भात निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहगावमध्ये तरुण शेतकऱ्याने प्राणी पक्ष्यांसाठी उभं पीक सोडलेलं आहे. हे पीक थोडं नसून अर्धा एकर जागेवरती आहे. मेहबूब शेख असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याने पक्ष्यांच्या चारासह त्यांना पाणी उपलब्ध व्हावं म्हणून पाणपोई सुद्धा बांधून घेतली आहे. सभोवतालच्या परिसरामध्ये मेहबूबच्या या उपक्रमाची स्तुती होती आहे. 1 एकरचा प्लॉट हा ज्वारीचा माझा हुरड्यात आलेला, ते पक्ष्यासाठी मी खुला सोडलेला आहे. हे ज्वारीचा प्लॉट लवकर मी काढणार नाही, पक्षी खाऊन आल्यानंतर जनावरांसाठी कडबा काढेल. माणसाला भूक लागली तर पुन्हा काय पण करू शकते, पक्षीला भूक लागली, ताप लागली तर ते कुणाला सांगावं, तिकडे काय करावं असं मला वाटलं. म्हणून होता येईल तेवढं काय तर आपल्याकडून पक्ष्याला साठी करता येईल म्हणून त्या पक्षासाठी प्लॉट सोडलेला आहे, पाण्याची मी सोय केलेली आहे. संगमनेर तालुक्यामधील निमोण येथील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी सावता महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेची 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच पहिली पंचवार्षिक निवडणूक उत्साहात पार पडली आहे. झालेल्या अतितटीच्या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री विखे पाटील यांच्या गटाच्या पॅनलचा दारुण पराभव करत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आर्किटेक्ट BR चकोर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सांगळे, महंत साहेबराव दादा मंडलिक, सावता महाराज दूध संस्थेचे संस्थापक हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महाराज शेतकरी विकास मंडळानं कायमचं वर्चस्व राखत नाबाद 35 वर्षांनंतर आपली सत्ता कायम ठेवत सर्व जागांवरती पूर्ण विजय मिळवला. राष्ट्रीय दृष्ट्या सहकार विकास महामंडळांकडून महाराष्ट्रामधील 6 सहकारी कारखान्यांना, साखर कारखान्यांना 549 कोटी 54 रुपयांचं कर्ज मिळवण्यात यश आलेलं आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर यांना 150 कोटी आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्यांना 75 कोटी एवढं कर्ज मंजूर करण्यात आलंय. परभणी जिल्ह्यामधील 30 रेशनिंग दुकानदारांनी लाभार्थ्यांकडून घेतलेली रक्कम शासनाकडे भरली नसल्याचं समोर आल्यामुळे त्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक 22 परवानाधारक हे गंगाखेड तालुक्यातील आहेत. वारंवार सूचना देऊनही शासनाकडे रक्कम भरली नसल्यामुळे परवाने निलंबित केलेले आहेत. जिल्ह्यातील 3.25 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप केला जातो. अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना फटका बसलाय.
अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय तर नुकसानीमुळे 4000 शेतकरी हवालदिल झाले। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे 2000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत। पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। वातावरणामधील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावरती परिणाम होऊ लागलेला आहे। आवकमध्ये चढउतार होतोय, त्यामुळे बाजारभाव वाढू लागलेले आहेत। मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 677 वाहनांमधून 3000 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। यामध्ये 4,72,000 जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे। मागील काही दिवसांमध्ये आवकमध्ये चढउतार होतोय। राज्यातील दिवसा प्रचंड ऊन आणि रात्री थंडी असं वातावरण आहे। उन्हामुळे भाजीला पिकावरती परिणाम होतोय। अनेक ठिकाणी पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यामुळे उत्पादन कमी होत आहे। या सर्वांचा मुंबईतील आवकेवरती परिणाम होऊन बाजारभाव वाढू लागले। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह संत्रा फळबागांचं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण संत्र्यांच्या बागा या उद्ध्वस्त झाल्या असून संत्र्यांचा खाली सडा पडलेला आहे। हातातोंडाशी आलेला संत्रा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि मी सध्या हिंगोलीच्या पुशेगाव परिसरामध्ये या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं त्याचबरोबर फळबागांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांचे जे आहेत या परिसरात नुकसान झालंय। त्याचबरोबर रब्बी हंगामातील गहू असो, हरभरा असो, ज्वारी असो या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। आपल्यासोबत या शेतकरी आहेत, बघू शकता की त्यांच्याकडून बातचीत करूयात। आमचं हे पीक संत्र्याचं आहे। हे 12 महिन्याचं एकदाच पीक आहे। हे आम्ही याला आता लोक लाख रुपये खर्च केला, 1,00,000 लाख रुपये, आणि याचं पीक भरपूर आलं। याला बागवानी येत पाहत मागत आणि गेली, आणि या 2 दिवसात पाणी झालंय। 2 दिवसात पाण्यानं खूप संत्रे पडले। हे वर आहे तर याला पण डाग लागले, ते आता डाग लागलेले गळतात, याला कोणी विचारत नाही। गहू पण पसरला तरी नुकसान आहे। 2दा मी तलाट्याकडे गेलो तरी पण तलाठी यायला तयार नाही, पंचनामे करायला पण तयार नाही। याच्यासाठी सरकारनं खरं ते करावं आणि आम्हाला पैशाची काहीतरी मदत द्यावा जराशी। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।